आत्ता रिसेंटली एक कन्सेप्ट वाचला मी. आपण ॲव्हरेज काढतो बघा, है ना. आता त्याच्यामध्ये समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक सिरीज दिलेली आहे ना, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. समजा ही सिरीज तुम्हाला दिलेली आहे. आता ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन सिरीज काय असते, तर ही अशी नंबर सिरीज असते ज्याच्यामध्ये डिफरन्स हा सेम असतो. आता समजा याचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर लेट्स टेक एन एक्झाम्पल, जसं की 13 असेल, है ना, 17 असेल, 21 असेल, 25 असेल किंवा 29 असेल, है ना. आता हे सगळे जर कधी 4-5 नंबर तुम्ही बघितलेत तर ह्याच्यामधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स हा सेम आहे, है ना. त्याच्यामुळे याला आपण काय बोलू शकतो, अरिथमॅटिक सिरीज, है ना. आता ज्यावेळेस तुम्हाला ह्या अशा सिरीजचं तुम्हाला ॲव्हरेज काढायचं असेल, ठीक आहे, तर आपलं युजली आपली मेथड काय असते, है ना, सम ऑफ ऑब्झर्वेशन्स अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स ह्या फॉर्म्युलानं आपण शक्यतो काढतो, है ना. पण अरिथमॅटिक सिरीज जर कधी असेल, अरिथमॅटिक प्रोग्रेशनची जर कधी सिरीज असेल तर त्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, ॲव्हरेज कसं काढायचं. आता समजा जो पहिला आकडा आहे, पहिला नंबर आहे आणि लास्टचा नंबर आहे. लास्ट इज लाईक 29 अँड फर्स्ट इज युअर 13. आता ह्या दोन याची ॲडिशन करा आणि त्याला डिवाइड बाय 2 करा. दॅट विल बी युअर ॲव्हरेज, है ना. जसं फॉर एक्झाम्पल पहिला आहे 13 आणि लास्टचा आहे तुमचा 29. याची ॲडिशन किती होती, दॅट इज 42, है ना. त्याला डिवाइड बाय 2 करा, दॅट इज 21. दॅट इज युअर नथिंग बट युअर ॲव्हरेज. किंवा याला अजून एखादा अल्टरनेट मेथड काय माहिती का, हे जे 5 नंबर दिलेले आहेत बघा, है ना. फर्स्ट नंबर इज 13, 17, त्याच्यानंतर आपलं येतं 21, 25 अँड 29, है ना. तर ॲव्हरेज ज्यावेळेस अरिथमॅटिक सिरीज असते त्यातला जो मधातला आकडा असतो ना, तोच तुमचा ॲक्च्युअल ॲव्हरेज असतो. जसं आपण बघा या 4-5 नंबरमध्ये मधातला आकडा 21 आहे. प्रिव्हियस मेथडने सुद्धा आपला आन्सर 21च आलं आणि मधातला आकडा समजा तुम्ही बघितला त्याच्यात सुद्धा ॲव्हरेज का आलं, तर ते 21च आलं. तर तुम्ही एकदा ॲप्लाय करून बघा कोणत्याही सिरीजला. इट विल हेल्प यू विल अंडरस्टँड दी एक्झॅक्ट कन्सेप्ट, राईट. थँक्यू सो मच गाईज.